आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. सगळ्यात मला नाही सांगता येणार, खूप मोठा विषय आहे. त्यामुळे ते बांधताना त्याच्यात लय वेळ जाणार आहे. जसं की आता तुम्ही बघितलंय, मलाही आश्चर्य वाटलंय इथं आल्याच्या नंतर इंदापूरला, की मी सहज सांगितलं होतं की जाताना मला भेटून जायचंय, कारण मी तिथं ते नेचर डेअरी आहे तिथं आलो होतो. त्यांना सदिच्छा भेट दिली. त्यांचा खूप मोठा प्रकल्प आहे, त्याच्यात काय उत्पादन होतंय, काय गोरगरिबांना घेता येईल, शेतकऱ्यांना काय फायदा त्याचा होईल का. मग शेतकऱ्यांनी जर दुधाचा व्यवसाय केला तर शेतीला जोडधंदा दुधाचा व्यवसाय होऊ शकतो. मग काही शेतकऱ्यांनी घेतल्या पाहिजे. ते बघितले, त्यांच्याकडे प्रोडक्ट खूप आहेत. पेंडी पासूनचे बरेचसे दुधांचे वेगळे वेगळे तुपाचे असे प्रोडक्ट आहेत. समाजाच्या पोरांना ते काही व्यवसाय करता येतील का, म्हणजे मी त्याच्यासाठी आलो होतो. तर जाता जाता म्हणलं आपण इंदापूरच्या बांधवांना भेटून जायचं. आश्चर्य, इतके लोक जमले इंदापूरचे की मराठा एकजूट आहे. भावनिक आव्हान केलं, समाजाने एक हाक मारली भावनिक. काय सांगाल? काय तर समाज खरंच मोठा करायचा जर असतं तर आपण निस्वार्थी असायला लागतो. आपण मनात जर काही स्वार्थ ठेवून काम करायला लागलो तर समाजाचं नुकसान होतं, समाजाचं वाटोळं होतं. पण निस्वार्थपणानं काम करणारे पोरं या यंत्रणेत येणं गरजेचं. आणि त्यांना जर कोणी घेत नसेल इमानदाराला तर त्यांनी डायरेक्ट आमच्याशी संपर्क करा. अंतरवालीत मराठा सेवक म्हणून काम करायचं. कारण काही जागेवर असं होऊ शकतं, काही जागेवर असं होऊ शकतं की सोयीनुसारच मराठा सेवक निवडले जाऊ शकतील समोरच्याच्या. पण ज्याला काम करायचंय त्याला हे जवळ पण येऊ देत नसेल, असंही होतं. जर कोणाला तसं वाटलं तर हे काम करताना इमानदारीनं करणार आहेत तालुक्याचे मराठा सेवक, जिल्ह्याचे मराठा सेवक, जे गावागावात मराठा सेवक इमानदारी जोडते. पण कोणाला वाटलंच मला करायचं होतं, घेतलं नाही, त्याने अंतरवालीच येऊन म्हणू शकतो ते आम्हाला पण कामं करायचे. कारण आपल्याला सगळ्याला मिळून समाजालाच मोठं करायचंय, समाजाची सेवा करायचं, काम करायचं. त्यामुळं आता ती ही मोहीम सुरू झाली आणि होईल. त्याच्यात एक महत्वाचं आहे की सातारा जिल्ह्याचं जे गॅजेट आहे त्याचं पश्चिम महाराष्ट्राला काय होतंय, 1 महिन्यात सातारा संस्थांचं गॅझेटियरचा JR काढू असं सांगितलं होतं, लागू ठरला की किती इमानदारी पाहिजे आता आमच्या अंगात. 8 महिने झाला आम्ही दमत धरला, सरकारवर विश्वासच ठेवला, उपसमितीवरती विश्वासच ठेवला. पण उपसमितीला जर कामच करायचं नसतं तर त्या उपसमितीचा उपयोग तरी काय. त्याच्यापेक्षा सेपरेट मंत्रालय स्थापन झालेलं परवडतंय मराठ्यांसाठी. मराठा आणि कुणबी याचं प्रत्यक्ष एक वेगळं मंत्रालय स्थापन केलं तर पूर्ण वेळ ते मंत्रालय समाजाच्या अडीअडचणीसाठी काम करत. उपसमिती त्याच्यासाठीच होती की मराठ्यांच्या अडीअडचणी सोडवायची. मग सारथीतून मराठ्यांच्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती आहे का नाही तर देणे, हे काम उपसमितीचं आहे. किती पोरांची शिष्यवृत्ती थांबली, महामंडळाच्या अंतर्गत किती परतावे थांबले, हे त्यांचं काम. किती कुणबी प्रमाणपत्र निघाले, नोंदी निघाल्यात तर का कुणबी प्रमाणपत्र देत नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात किती व्हॅलिडिटी थांबल्या, हे उपसमितीचं काम. व्हॅलिडिटी ताबडतोब द्या. पोराला ऍडमिशन आहे, पोरांचं आयुष्याचं वाटोळं नाही झालं पाहिजे. उपसमितीचं हे कर्तव्य असतं की गोर गरिबांच्या लेकराच्या आलेल्या आडे अडचणी सोडवणं. पावर त्यांना उपसमिती म्हणून मंत्रिमंडळानं का दिली, तर तुम्हाला अधिकार आहे मराठ्यांचे सगळे प्रश्न आडे अडचणी उपसमितीने सोडवा, हे पूर्ण अधिकार तुम्हाला बहाल केले. मग उपसमितीने हे काम नाही करायचं. सातारा संस्थांचे JR काढायचा, हैदराबाद गॅझेटियरचे प्रमाणपत्र द्यायचे, त्यानुसार हे काम करायचं. मराठा समाजावर केसेस झाल्या, ते गुन्हे मागं घेणं हे उपसमितीचं काम आहे. मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या कुटुंबाला किती नौकऱ्या दिल्या, कितीला निधी गेलाय, मग का दिला नाही निधी, ते द्यायचं काम करायचं. हे उपसमितीचं काम असतं. EWS मधून किती विद्यार्थी मराठ्यांचे राहिले, उपसमितीने नाव कमवायचं असतं. मराठा समाजाचे प्रश्न सोडून उपसमितीनं मोठा झेंडा ठोकायचा असतो. आम्ही गोरगरिबांच्या अडचणी उपसमितीचे अध्यक्ष झाल्याच्या नंतर सोडल्या, ते नाव कमवायचं असतं. नाव कमवायचा चान्स आलाय, पण उपसमितीचे अध्यक्ष ते नाही करत. विकृत विचार असणाऱ्या लोकांना विशेष निमंत्रण देऊन भेटायचं आणि त्यांना मराठ्यात झुंज लावायची. याच्यासाठी उपसमिती नसते. मराठ्यात वाद लावायचे, वातावरण खराब करायचं. मराठा समाजाचे अभ्यासक काही समन्वयक म्हणतायत की उपसमितीची बैठक मराठवाड्यात घ्या, तिथं वेळ नाही. पण विकृत विचारांच्या लोकांना बोलवायचं आणि त्यांना विशेष निमंत्रण देऊन त्यांच्या संग गप्पा मारायच्या. पण मराठ्यांचं काम करायचं आहे. मी नाही सहन करू शकत.
गरिबांना आशा आहे उपसमिती काम करेल म्हणून, गरिबाला आशा आहे की आम्ही काम करूत म्हणून, मी समाजाचे प्रश्न सोडवल ही समाजाला आशा आहे आणि सोडत नसतील तर मी नाही का बसू शकत. खूप मोठं आंदोलन उभा राहणार. जर यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या कुटुंबाचे प्रश्न जर मार्गी नाही काढले, सातारा संस्थांचा JR नाही काढला, यांनी हैदराबादचा JR काढून काढलाय, त्याचे प्रमाणपत्र जर नाही दिले, यांनी 58 लाख नोंदी निघाल्या, त्याचे सगळ्यांचे प्रमाणपत्र जर वितरित नाही केले, जेवढ्यांना प्रमाणपत्र दिले त्यांच्या जर व्हॅलिडिटी दिल्या नाही, जर यांनी मराठा समाजाच्या लेकरांवरती खोटे गुन्हे दाखल केले ते जर मागे घेतले नाही, EWचे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडले नाही, यांनी शिंदे समितीला मुदत वाढ देऊन जर पुन्हा नोंदी शोधल्या नाही, तर या राज्यात खूप मोठं आंदोलन उभा राहणार आहे हे सरकारनं लक्षात घ्यावं. विश्वासघात झालाय सरकारकडून. नाही असं तरी मी आत्ता म्हणणार नाही, कारण जर त्यांनी JR काढले नसते, त्यांनी हैदराबादचा JR काढलाय, त्यांनी सातारा संस्थांचा अहवाल घेतलेला आहे, ते जर केलेली नसती प्रक्रिया तर मी 100% म्हणलो असतो. मी थोडे दिवसच वाट बघणार आहे आणि या राज्यात प्रचंड मोठं आंदोलन या मागण्यांच्या बद्दल उभा राहणार आहे. त्यावेळेस मात्र सरकारला खूप अडचणी येणार आहे. हा आता ते समाजाने काय सुरू केलंय, नाही ते अगोदर आता बैठका जिल्हावार घेतोय. सगळ्या पक्षातले मराठे, सगळ्या समाजांचं काम करणारे मराठ्यांचे पोरं समावेशक काम करतायत. या पोरांना सगळ्यांना, मग त्याच्यात स्वयंसेवक आहेत, त्याच्यात मराठा सेवक आहेत, त्या सभेचे आयोजक आहेत, गावागावात सकाळी उपोषण केलेत, आमरण उपोषण केलेत, मोठमोठ्या सभा घेतलेल्या आहेत, त्याचे आयोजक आहेत, स्वयंसेवक आहेत, सगळे बांधव ज्या मराठा समाजासाठी त्यांनी आयुष्य झिजवलंय, त्या सगळ्यांच्या बैठका आम्ही जिल्हावार आता घेणार आहे. कारण मराठा समाजाचं म्हणणं आहे आम्हाला काही समस्या मांडायच्या पण अंतरवाली आम्ही गरीब आहेत, लांब पडताय आम्हाला, तुम्ही जिल्ह्यात या. मग मीच ठरवलं की सगळ्या अंतरवलीत बोलवण्यापेक्षा आपणच जिल्ह्यात जाऊया. आता पहिली सुरुवात मला वाटतं परभणी पासून आहे, मला माहित नाही त्यांना हो म्हणलेत का नाही 17 तारखेला, पण जर 17 तारीख त्यांना दिलेली असेल तर मग मात्र तिथून आता बैठकाची सुरुवात होती. त्याच्यानंतर आम्ही स्वरूप ठरवणार आहेत, आंदोलनात दिशा ठरवणार. मला माहित नाही कोण गोळ्या घालीन म्हणलंय, त्याच्यावर सरकारनं काय पावलं उचललेत की नाहीत मला माहित नाही, परंतु आम्ही सज्ज आहेत, मी आणि माझा मराठा समाज आम्ही सज्ज आहेत. तुम्हाला होऊनच द्यायचंय का अशी इच्छाच आहे का तुमची? मग तुम्हाला उद्रेक बघायचा का मराठ्यांचा? तुमच्या लाभार्थी टोळीसाठी तुम्ही ठरवलंच का सगळ्याचा दुमता काढायचा, सगळ्याचं वाटोळं करायचंय? तुम्हाला वाटतंच का राडा व्हावा? मग या तुम्ही अंगावर, तुम्ही अंगावर या, मग तुम्हालाही कळण मराठे काय. आमची इच्छा नाही. आम्हाला वाटतंय या राज्यात शांतता राहिली पाहिजे, सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्हे गोविंदाने नांदले पाहिजेत. पण तुम्हाला जर आता मराठ्याचा दम बघायचाच असेल त्याला मी काय करू शकत. तुम्ही गोळ्या घालायला फक्त या. उद्रेक काय असतो ना, देश पुन्हा एकदा बघन. मग रक्तपात बी काय असतो ना तुम्हाला बघायचंच म्हणलं त्याला आम्ही काय करू शकत नाही. तुम्ही जर खूनच करायला लागले, मराठे का बसणार आहेत काय? तुम्ही जर खून करायला लागलात म्हणल्याच्या नंतर मराठे का बसणार आहेत का? संतोष देशमुखांचा क्रूरपणाने हत्या केली, आता काय आम्ही हत्या बघायला तयार नाही. आता तुम्हाला वाटतच नाही होऊन जाऊ दी तर तुम्ही या, तुम्हालाही कळलं तुमचं नामोनिशाण मिटतंय का नाही. सरकारकडे काय विशेष सुरक्षेची मागणी करणारा मराठा सुरक्षा करायला खंबीर आहे. गावागावात पावलं मराठीत अर्धा महाराष्ट्राचा अर्ध्यापेक्षा जास्त आम्ही एकटेच आहेत. पुढे येईन मारणारा, पुढे येशील तिथं ते गाव जर तू असेल तर पुढचं गाव लगेच आमचं मराठी. गोटे घेऊन मराठी रस्त्यावर कुरडीत घेऊन येणार, तू गोळ्या घेऊन येणार म्हणलं आम्हाला कुरडीत उचला त्यांना स्वसंरक्षण तर करावं लागेल ना. तर तुमच्या हाताने मरायचं, आम्ही मरायचं, तुमची जिरवावं लागेल. तू कुठे ये रे, तू राज्याच्या कोपऱ्यात कुठेही, तुम्हाला पळून सुद्धा देणार नाहीत मराठी, पळून पण नाही देणार. याची धमकी येत आहे, कोणाच्या जोरावर येत आहे? काय ते नरकासूर एक तिकडे बसलेला, परळीतला नरकासूर काय करतो, त्याला ती सवय लागलेली वातावरण हमेशा पेट ठेवायचं, तरच राजकारण होत. मग ती एक लाभार्थी टोळी, ते खरजुले कुत्रे आहेत, केस गेलेले कुत्रे आहेत बघा, खरजुले कवा बी असं पायाने खाजीत असते, त्यांना ती सवय लागलेली.
ते नरकासुराने पाळलेले. ते काय करते लाभार्थी टोळी, ते लाभार्थी टोळी त्यांचे चांगल्या समाजाला अडचण आहे. कोण आहे? आता सगळ्या दुनियाला माहिती त्याचा धंदाच ते आहे. गुन्हे घडून आणणे, लोकांच्या जमिनी हडपणे, प्लॉट हडपिणे, गुन्हे करणे. बघा की तिकडं तुम्हाला कोणत्या महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती परळीत कसा नरका सुरू बसलाय सगळ्यालाच माहिती. महादेव मुंडेचा खून करणे, संतोष देशमुखांचा खून करणे, असे चक्राने खून केले त्यांनी. त्यांचं दुखणं काय आहे बरं का? त्यांचं दुखणं असं आहे की त्यांची मनमानी चालत होती. त्यांचं ना माज मस्ती रस्त्यावरती चालायची आणि ती पुरी मोडीत काढली. मराठे छाती फुगून रस्त्यानं चालते जात, अन्यायच बंद करून टाकले. त्यांचा माजच उतरलेला आहे त्या टोळीचा. त्याच्यामुळे ते असे ना माझ्यावर दात खाते. यांनीच सगळं केलं. त्यांची सवय होती आम्ही सांगतो तेच करा. आम्ही सांगितलं इकडं मतदान करा त्यालाच करा. आम्ही सांगितलं ते वावरात जाऊ नको, नाही जायचं. आम्ही सांगितलं ते व्यवसाय करू नको, नाही करायचं. आम्ही सांगितलं ते टेंडर घ्यायचं नाही घ्यायचं. आम्ही सांगितलं तिथं अधिकारी आमचाच पाहिजे, तेच पाहिजे. यांची मनमानी चालत आणि ती मोडून काढली आहे. ह्याच म्हणलं अजिबात चालणार नाही. गोरगरिबावर अन्याय करायचा नाही. त्याचे ठोकून उभा राहिलो गरिबाच्या पाठीशी. अन्याय मुक्त केला बीड जिल्हा. पूर्ण महाराष्ट्रात सुद्धा यांचा अन्याय अत्याचार मोडून काढलाय टोळीचा आणि ते जेलमध्ये सडतंय बघा. त्याच्यामुळं त्यांना वाटतं याने आपलं कार्यक्रमात केला. आणि मी ते आणखीन बोलतेच ना, यांचा टप्प्यात आलाय कार्यक्रमच वाजणार. मी सोडत नाही. मी लय विचित्र आहे. अफजल मराठा आहे, 96 जातवाने. मराठ्यांची खाद्यावर जबाबदारी घेतली ना पठ्ठ्यानी, कडीलाच नेणारे भेटच नाही. गोरगरिबांच्या लेकरासाठी लढतोय म्हणून यांना मला मारायचं. मी गरीबाची इमानदारीने काम करू नये, चूक आहे माझी. इमानदारीने जातीसाठी काम कर. जातीचे लेकरा बाळ मोठे व्हाय, चूक आहे माझी. यांना वाटतं याने मराठी मोठी करू, मग याला मी संपवणार. बापाचे पेंडे होय, तू ये, मी मराठी मोठे करणार आणि मराठी मला उघडं पडू देत नाहीत. एका रात्रीत हाक दिली ना, दुसऱ्या दिवशी 100 एकर उभा राहिला जागा राहत. खरं तर तुम्ही आजचा तरुण आहे. तुझे काय तरुण आहे? वळलंच पाहिजे. नक्की नक्की मराठा समाजानं आरक्षण दिलंय. आता नोकऱ्यात जा, शिक्षणात जा, योजना सगळ्या घ्या. तुमचे लेकरं बाळ उच्च शिक्षण द्या, तिकडे अधिकारी बनवा. दुसरं काम, मी बऱ्याचशा प्रकल्पाला भेटी देतो राज्यात, बऱ्याचशा देणार. काय काय व्यवसाय आहेत कुणाचे, आपला बांधव किती मोठं उत्पादन करतोय. मग आपल्या समाजाच्या लेकरांनी ते शिकायचं, प्रशिक्षण घ्यायचं आणि आपण पण व्यवसायाकडे जायचं. मी कालच आता त्या नेचर डेअरीला मोठा प्रकल्प आहे त्यांना भेट दिली. त्यांचं खूप दिवसात चाललं होतं की एकदा या, त्यांचे प्रोडक्ट बघितले. काय घेता येतंय का शेतकऱ्यांना त्यांच्यापासून, शेतकऱ्यांना त्यांना काही देता येतंय का. आपली सांगड असली पाहिजे तर आपण मोठे होऊ. व्यवसाय करायचा आपण, त्यांचे काय प्रोडक्ट घ्यायचे, आपलं त्यांना काय द्यायचं. शेतीला व्यवसाय आपण दुधाचे करायचे. पश्चिम महाराष्ट्रात काय झाले, शेतीला पाणी, त्याच्यामुळं बागायती, आणि त्या बागायती शेतीला त्यांनी जोडधंदा दिलाय दुधात. गाई आहेत त्यांच्याकडं, पुरं दूध काढतात. पश्चिम महाराष्ट्रातले कणाकण डेअरीला दूध घेऊन जातात. म्हणजे त्यांना महिन्याला 43,000 रुपये दुधाची येते महिन्याला. अंदाजे आकडा सांगितला आहे मी, याच्यापेक्षा मोठा सांगितलाय त्यांनी आम्हाला. 40,000 रुपये साध्यातले साध्या शेतकऱ्याला इकडं महिन्याला येते, प्लस शेतीचं उत्पादन. आणि ही 40,000 रुपये महिना, म्हणजे पोरग शिकायला पण जातं. बघा डोकं काय लावलंय. विदर्भ, खानदेश, मराठवाडा आणि कोकण शिका. त्यांनी काय डोकं लावलं, पोरग सकाळी आंघोळ लवकर करतोय, शाळेत जाताना आई बाप दुधाच्या कॅन्डी काढून ठेवते दूध. पोरग शाळेत जाताना कॅन्डी घेऊन जात, ते दूध डेअरीला विकतंय. कॉलेज पण करतं, 40,000 रुपये महिन्याला पण कमी. वापस येताना त्या कॅन्डी घेऊन येतो, घरी येतो, कपडे बदलतो. संध्याकाळचं दूध काढलेलं आई बापाने पुन्हा डेअरीला घेऊन जातात पोरग. तोवर आई बापा शेतातलं काम करतात, चारा करतात गाईला. म्हणून त्यांच्यात प्रगती झाली. जळायचं नाही, जळायचं नाही. पश्चिम महाराष्ट्र घ्यायचं. ह्या मानसिकतेतच गेलो आपण. पश्चिम महाराष्ट्रात आमकं आहे, मराठवाड्यात तमकं नाही, विदर्भात आमकं मिळत नाही. आपण हे शिकायचं, विरोध नाही करायचा. पश्चिम महाराष्ट्राने पाणी दिलं म्हणून ऊस झाला, त्या शेतीला व्यवसायात दूध दिलं. आपण सुद्धा तिकडं पाणी घेऊ. विदर्भात, मराठवाड्यात
कारण आपल्याला वेगळे अंग दाखव